मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची चर्चा गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगतीये। आणि असं असताना या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी धुळ्यातल्या मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर धुळे शहरात संतोषी माता चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठाले फलक लावलेत। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे हे फलक आहेत। त्यामुळे हे फलक सध्या धुळे शहरात चर्चेचा विषय आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिन दमोरे यांनी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सध्या एकच चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का या चर्चेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे। आणि यामुळे राजकीय वातावरण आहे ते देखील मोठ्या प्रमाणात तापलं आहे। त्याला कारणही तसं आहे, गेल्या 2 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपण सोबत येणार असल्याच्या घोषणा देखील त्यांनी केलेल्या होत्या। आणि याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यामध्ये देखील हे वातावरण तापू लागलेलं आहे। आपण सध्या पाहू शकतो धुळे शहरातील संतोषी माता चौकामध्ये मनसेच्या वतीने या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहे। आणि महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी हे चित्र पुन्हा दिसले पाहिजे अशा पद्धतीचं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं आहे। आणि या बॅनरवर आपण पाहू शकतो मनसेचे पदाधिकारी आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जुना फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे। सोबत बाळासाहेब ठाकरे या तिघांचा एकत्रित फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीत आता सध्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की नेमकं त्यांना काय वाटतं। काय सांगाल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 दिग्गज नेते एकत्र येतील का? आणि आपण या ठिकाणी मनसेच्या वतीने बॅनर लावलाय, काय आपल्या भावना आहेत? व्यक्तिगत कार्यकर्ता पक्षाचं म्हणून अशी व्यक्तिगत माझी अशी इच्छा आहे की दोघी ठाकरे कुटुंबातील वैचारिक वादाची भिंत पडून नव्याने प्रेमाचा बंगला उभा राहायला पाहिजे आणि ठाकरे बंधूंची युती झाली पाहिजे। आपण कधी स्वप्नाती कल्पना किंवा स्वप्नाती विचार केला नव्हता की भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट, अजितदादा गट, राष्ट्रवादी हे दोघी मांडीला मांडी लावून एकत्र सत्तेत येतील, पण ते आलेच। तर हे का शक्य होऊ शकत नाही? हे देखील शक्य होऊ शकतं। माझी एवढीच इच्छा आहे की देवाला एवढंच साकडं आहे की दोघी ठाकरे बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मशाल घेऊन फार वेगाने धावावं। नक्कीच आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा रंगत असताना धुळे शहरात अशा प्रकारचे बॅनर झळकल्यामुळे आता कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी नागिन दमोरे, धुळे।